देही देव इच्छे दाते पाय. का बरं? कारण मनुष्य लोक असे आहेत की सुख दुःखामध्ये एकमेकांच्या सहभागी होतात, दुःखात पण सहभागी होतात, सुखात पण सहभागी होतात. म्हणून मनुष्य लोकांचे ध्येय पाहिजे. म्हणून कुटुंबातल्या माणसांनी एकमेकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी व्हावं. या ब्राह्मणाच्या कुटुंबातले सगळे दुःखात सहभागी झाले. प्रत्येक जण म्हणतोय तुम्ही जगा, मला मारला तर मारला, मी जातो. स्त्री पण म्हणते, पुरुष पण म्हणतो, लेकर पण म्हणतात, सुना पण म्हणतात आणि मुलं पण म्हणतात. म्हणून ह्या घरामध्ये आनंद होता, पण दुःखात सुद्धा ते सुखी होते. एखादा जीव जाणार आहे आणि प्रत्येक जण म्हणते मला जाऊ द्या पण तुम्ही जगा. असं कुंतीने हे दुःख ऐकलं आणि त्याने विचारलं काय भानगड आहे, काय चाललंय तुमच्या घरामध्ये? असं ते म्हणजे आमच्यातला असा असा नियम आहे, आज आमच्या घराचा नंबर आलेला आहे, आमच्या घरातलं कोणाला जावं लागणार आहे. पण ते तुम्ही कशाला जाता म्हणे, मला 5-5 पुत्र आहेत ना म्हणे, माझ्यातला एक पुत्र देऊन टाकते ना मी. म्हणजे परतफेड कशी आहे बघा, राहायला जागा. तर ते आपली सवय कशी थोडे वेळ अजून काढ अजून काढ अजून काढ, पण त्याच्या उपकाराची जाणीव ठेवत नाही. पण यांनी उपकाराची जाणीव ठेवली, उपकाराची जाणीव ठेवता येईल बरं का. कारण कोणाच्याही जगातल्या कोणाच्याही माणसाचं जे कर्ज आपल्यावर झालेलं असतं 100% आपण परतफेड करूच शकत नाही. का करू शकत नाही? समजा तुम्ही बाजारात गेला आणि तुम्हाला रिक्षाच मिळत नाही कुठलाच. एखाद्या ताई आल्या त्या काय बस स्कूटीवर मी सोडते, पण त्यांचं घर बाजूला आहे 4 किलोमीटर लांब आणि तुमच्या इकडल्या बाजूला आहे, आणि त्या ताईनं स्कूटरवर तुम्हाला घरी सोडलं, रात्री 10-11 वाजले, रिक्षा कुठलाच पडत नाही. आता काय केल्यानंतर परत फेडून सांगेल बघा, हे सांगा बरं. 100 रुपये दिलं होईल का? 200 दिल्यानं होईल का? त्याला अजून काय होऊच शकत नाही. कारण त्या वेळेमध्ये जी आपली अडचण होती ती अडचण कशानंच भरून निघू शकली नसते. 100 रुपयाने निघत नाही, 200 निघत नाही. याला एकच आहे की त्या ऋणामध्ये जगायची आठवण ठेवायची, बाबा आपल्याला अडचणीत मदत केली. कुठलाही माणूस बिना कुणाच्या मदतीशिवाय मोठा होत नाही. कोणी काखत घेतलेला असतं, कोणी हात लावलेला असतो, कोणी डोक्यावर हात फिरवलेला असतो, कोणी मदत केलेली असते, कोणी रस्ता दाखवलेला असतं. म्हणून माणसावर सगळ्यावर ऋण आहे. म्हणून माऊली म्हणतात ना, जे जे भेटे भूत ते ते मानेजे भगवंत. सगळ्याला चांगलं म्हणा आणि सगळ्यासोबत राहा. असो, ह्या एकचक्री नदीमध्ये असंच झालं. कोणती म्हणाले की मला 5 पुत्र येतात, त्यातला एक लेकरू पाठवते. भीमाला जेव्हा कळलं, भीम भयंकर आनंदी झाला. का? अरे बरेच दिवसावर एवढं अन्न खायला मिळणार म्हणजे गाडी भरलेला आपल्याला, मी जातो. आणि भीम तिथे गेले. भीमाने त्याच्याशी युद्ध केलं. दोघांमध्ये फार प्रचंड मोठं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये तो मारला गेला. कोण मारला गेला? बकासूर नावाचा राक्षस मारला गेला. आणि भीमाने सगळं अन्न खाल्लं आणि तिथून ही मंडळी परत निघाली. कारण आता कळून चुकलं की बकासुराला मारणारा फक्त भीमच असू शकतो. आणि ही वार्ता जर दुर्योधनाला कळाली, आपला शोध घेऊन आपल्याला अडचणीत आणू शकतात. हे एकचक्री सोडून नगरी सोडून पुढे निघाले. आणि पुढे काय झालं? पांचाल देश लागला. पांचाल देशामध्ये द्रौपदीचं संयवर ठरलं होतं. आणि स्वयं असं केलं होतं, खाली पाणी ठेवलं होतं आणि वर एक यंत्र बांधलं होतं, माशीचं यंत्र बांधलं होतं, माशा यंत्र. आणि ते यंत्र फिरत होतं, पाण्यात बघायचं आणि त्या माशाचा डोळा उडवायचा. एवढं अवघड का ठेवलं होतं स्वयंवर? कारण द्रुपद राजाला खात्री होती की फक्त हा अर्जुनच उडू शकतो आणि कोणत्या ना कोणत्या निमित्तानं अर्जुन येईल. आणि अर्जुन जर माझा जावई झाला तर मी कोणाचा बदला घेऊ शकतो? कुणाचा? जोरात सांगा ना. द्रोणाचार्याचा बदला घेऊ शकतो. कारण द्रोणाचार्यानं हरवलं होतं ना, बांधून अर्जुनाला द्रुपदाला हरवलं होतं द्रोणाचार्याच्या वतीने येऊन, आणि राज्य हिसकावलं होतं. मग त्या लहानपणाच्या मैत्रीतला वाद घडला नव्हता का? आता द्रोणाचार्याला हरवायचं होतं ना, अर्जुनच हरवू शकतो. आणि द्रोणाचार्याच्या बाजूला अर्जुन असल्यामुळे मी कितीही जर सैन्य जमा केलं तर अर्जुन आम्हाला जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि अर्जुनच आमचा जावई झाला तर मग तो विशेष म्हटला ना. हे सगळ्या क्षेत्रात चालतं बरं का. नुसते डावापीठ अजून मी चालत राहतं, असं करायचं तसं करायचं, याला जवळ घ्यायचं, त्याला जवळ घेतलं की त्याचं कमजोर होतं, त्याला फोडाफोडी, याला फोडोफोडी, आयुष्यभर तसंच चालत आलं. ते पूर्वीपासून चालत आलेले. आणि हे केलं होतं वरती. पण अर्जुन तर अज्ञातवासामध्ये फिरत होते बाहेर, पण माहित नाही काय योगाला. पण त्याच्या मनातलं पक्क होतं. अनेक राजे आले, प्रत्येकाने प्रयत्न केला, कुणालाही ते जमलं नाही. त्याचा दुर्योधन पण आला होता, कर्ण पण आला होता. आणि कर्ण उभा राहिल्याबरोबर द्रौपदी काय म्हणाली? मी सुतपुत्राशी लग्न करणार नाही, मी याच्याशी लग्न करणार नाही, त्यामुळे ह्याला बांध देऊ नका, ह्याला डोळा उडवायचं नाही. म्हणजे ब्राह्मण स्वरूपामध्ये जी मंडळी होती, 5 पांडव होती, ब्राह्मण वेशामध्ये होते, हे सगळे तिथे आले. आणि अर्जुनानं तो पक्षाचा म्हणजे तो बाण मारला आणि त्या यंत्रातला डोळा उडवला. द्रौपदीशी त्यांचं लग्न तिथे झालं. आता या द्रौपदीला घेऊन घरी आले. घरी आल्यानंतर आई पूर्व दिशेला तोंड करून काहीतरी भाजी काढत होती किंवा दळणाचं काहीतरी बघत होती, गहू ज्वारी काहीतरी निवडत असे तिथं. आणि अर्जुनानं हसत हसत मला, आई आम्ही काय आणलं बघ, काय काय जिंकून आणले बघ, काय आणलं बाळानं तुम्ही? जे काय आणलंय ना, आम्ही वस्तू आणली म्हणजे जिंकून, वस्तू आणली जिंकून, मग 5 भावामध्ये वाटून घ्या ना बेटा, असं म्हणाल. तिकडे तोंड आहे पूर्व दिशेकडे, ते बघितलं सुद्धा नाही करून. म्हणजे ही ताकद बघावर का आईच्या शब्दाची 5 पावलांनी मान्य केलं. हादरले ना, ही वस्तू थोडीच आहे. म्हणजे स्त्रीला वस्तू म्हणायला पाहिजे का? नाही, चूक केली फार मोठी तरी, आणि त्याचे परिणाम सगळ्याला भोगावे लागले. मग 5 पांडवांमध्ये वादविवाद सुरू झाला. द्रौपदाला कळलं, द्रौपद राजाला की असं असं घडलेलं आहे, नाही असं होऊ शकत नाही. तर कृष्ण परमात्म्याने भेट घेऊन सांगितली ते इतर कोणी नसून साक्षात अर्जुन आहे आणि त्याची भाव आहे. तर मग द्रौपद राजाला कळल्यानंतर त्याला आनंद वाटला की आपली जी इच्छा होती तोच झालेला आहे. आणि हिच्या नशिबात जर असेल तर मागच्या जन्मामध्ये असं घडलं होतं, असं कथा येते. द्रौपदीनं प्रचंड तपश्चर्या केली, महादेवाची प्रचंड तपश्चर्या केली, महादेव प्रसन्न झाले.
महादेवाने सांगितलं काय पाहिजे तुला, ते म्हणे मला असा एक नवरा पाहिजे, इतका सुंदर असला पाहिजे. बर तथा असतो. अजून काय पाहिजे, माझा नवरा असा बलशाली असला पाहिजे. बर तथा असतो. अजून माझा नवरा असा धनुधर असला पाहिजे, असं माझा नवरा बुद्धिवान असला पाहिजे, माझा नवरा सुंदर असला पाहिजे, शक्तिशाली असला पाहिजे, चंचल असला पाहिजे. 5 प्रकारचे पती मागितले. महादेवाने हो हो तथा असतो म्हटलं आणि ते 5 पती एकात थांबायच्या दम लागू लागूपर्यंत पुन्हा 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 मागत गेले, प्रत्येक स्वरूप मागत गेलं. असं कथा येते त्याच्यामध्ये. त्या कथेनुसार हे 5 पांडव त्यांचे पती झाले, अशी कथा इथे येते. आता याच्यानंतर दुर्योधनाला ही बातमी कळली. अतिशय वाईट वाटलं दुर्योधनाला की पांडव जिवंत आहेत. आपल्याला असं वाटलं की आपण लाक्षागृहामध्ये त्यांना जाऊन मारलेलं आहे, पण पांडव जिवंत आहेत. आता त्यांना राज्य देण्याशिवाय पर्याय नाही. लोक मध्यस्थी झाले आणि त्यांना खंडोवन देण्यात आलं. अतिशय मोठा जंगल, नुसता डोंगर दरे असलेला खंडोवन त्यांना देण्यात आला आणि या पांडवांनी त्याला अतिशय सुंदर असं राज्य बनवलं. महिषासुराच्या मदतीनं केलं. 23 वर्ष राज्य तिथे झालं. अशा प्रकारे अर्ध महाभारत तिथे संपत. म्हणजे 2 मिनिटं आपण थोडंसं भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेव. पाय मोकळे करून घ्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म सर्व संतन की जय. कौरव कौरवांच्या ठिकाणी आणि पांडव पांडवांच्या ठिकाणी होते. चांगल्या प्रकारचं राज्य चालू होतं. पांडवामध्ये एक नियम ठरला होता की द्रौपदी सोबत जो कोणी असेल 5 पांडवापैकी त्यांच्या एकांतात कोणीही परवानगीशिवाय जाणार नाही. आणि परवानगीशिवाय जर गेला तर त्याला 12 वर्ष वनवासात जावं लागेल, असा एक नियम ठरला होता. पुन्हा वाक्य ऐका. महाभारताला अजून फार मोठ्या वेगळी दिशा इथे आलेली आहे. द्रौपदी ज्यांच्या सोबत असेल 5 पांडव 5 पती आहेत ना, ज्याच्या सोबत असेल त्यांच्या परवानगीशिवाय त्या भवनामध्ये कोणाला जाता येणार नाही. पूर्व परवानगीशिवाय जर बिना परवानगीचा आत गेला तर त्याला 12 वर्ष वनवासात जावं लागेल, असा एक नियम ठरला होता. आणि एका ब्राह्मणाची गाय चोरी गेली होती आणि तो ब्राह्मण ओरडत आला की मला गाय माझी पाहिजे, मला गाय परतावून द्या. कोणी आहे का पांडवामध्ये, तुम्ही राज्य करताना माझी गाय गेली, मला कोणी आणून देत नाही. अर्जुन म्हणला मी आणून देतो तुझी गाय. पण अर्जुन जेव्हा बाहेर निघाला त्या गाय पकडून आणण्यासाठी, जे चोर घेऊन जातो त्याला मारण्यासाठी, तर अर्जुनाचं धनुष्य कुठे होतं? युधिष्ठिर आणि द्रौपदी ज्या खोलीमध्ये होते, ज्या भवनात होते तिथं होतं. आता मध्ये जायचं होतं, जोर जोरात दार आपटलं, पुन्हा पुन्हा ओरडा केला तरी द्रौपदी पण आवाज देणार आणि युधिष्ठिर पण आवाज देणार. कोणी म्हणणार? अर्जुनानं दार लोटलं, मध्ये घुसला, धनुष्य उचललं. आता नियम तुटला. आता 12 वर्ष वनवासात जावं लागणार हे पक्क माहित होतं अर्जुनाला, कारण आपण दार तोडलं होतं. पण 12 वर्ष वनवासात जावं तर लागलं. पण याच्यापेक्षा काय महत्वाचं होतं? धर्माचं पालन करणं. धर्म काय होता? की त्या ब्राह्मणाला त्याची गाय चोरापासून परत आणून, हा धर्म होता. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, संतांचा जन्म सुद्धा धर्माच्या पालनासाठी असतो. कृष्णाचा अवतार सुद्धा धर्माच्या पालनासाठी झाला.
पाहिलं ना आपण हिदायत धर्मशय. आणि संत सुद्धा ते सांगतात की किती अडचणी आल्या, जर तडजोड करायची वेळ आली दोन कारणामध्ये, तर धर्माला प्राधान्य द्यावा. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, नाही तिची आम्हा करणे काम, तिची आम्हा करणे काम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हीच आम्हा करणे काम, नाही बिडवार तुका म्हणे साना थोर. म्हणजे धर्माचं पालन जर दोन गोष्टी घडल्या, द्विधावस्था जर असेल, तर कुणाला प्राधान्य द्यावं, तर धर्म ज्या बाजूला जास्त आहे त्या बाजूला प्राधान्य द्यावीत अपेक्षित आहे. धर्माचं रक्षण करण्यासाठी, दिलेल्या शब्दाचं पालन करण्यासाठी, त्याच्यावर अन्याय झाला, त्याची गाय चोरीला झाली, आपल्याला शिक्षा झाली तर झाली, 12 वर्ष वनवासात जावं लागलं तर लागलं, म्हणून अर्जुन मध्ये घुसला, धनुष्य घेतलं आणि त्याची गाय परत आणून दिली. आता 12 वर्ष वनवासात जावं लागलं, तिथून वनवासात निघाले, तपश्चर्या करत करत पुढे नागराज कन्या उलुकी तिथं भेटली, ती मोहित झाली, दोघांमध्ये तिथं लग्न झालं, त्यांना मुलबाळ वगैरे ते झालं. पुढे मणिपूरला आले, चित्रवन राजाची चित्रांगदा नावाची मुलगी होती, ती मोहित झाली, तिच्यापासून त्यांना मूल झालं तिथे. असं फिरत फिरत पुढे आले, श्रीकृष्णाची भेट झाली अर्जुनाची, अर्जुनाला द्वारकेला घेऊन गेले कृष्ण परमात्मा. कारण अर्जुन एकटा निघाला बरं का 12 वर्ष वनवासामध्ये. कारण कशामुळं, नियम तोडलेला आहे. नियम काय होता की द्रौपदी सोबत कुठलाही पती जर मध्ये असेल 4-5 भावापैकी, त्यांच्या परवानगीशिवाय आज जायचं, एकांत तोडायचं, एकांत अर्जुनाकडून तुटला गेला तर धनुष्य आणण्याच्या निमित्तानं, म्हणून 12 वर्ष वनवासात फिरतोय. कुणाकोणाशी लग्न झालं, उलुकीशी लग्न झालं, चित्रांगदाशी लग्न झालं, आणि पुढे द्वारकेला अर्जुनाची कृष्णाची भेट झाली रस्त्यामध्ये. कृष्ण त्याला अर्जुनाला आपल्या द्वारकेला घेऊन गेले. कृष्णाची बहीण सुभद्रा होती, दोघांनी एकमेकाला पाहिलं आणि सुभद्रा मोहित झाली. आता ते बघतात दोघांचं लग्न ठरलं, खरं म्हणजे ते दुर्योधनाला त्याला द्यायची होती असं ठरलं होतं पूर्वी. आता तिथून डबल राग वाढला, तर परत जिवंत राहिले आणि द्रौपदीशी लग्न पण होऊ लागलं. द्रौपदीशी झालं, द्रौपदी पण मिळाली नाही आणि सुभद्रा पण मिळाली नाही. म्हणजे हा राग वेगवेगळ्या प्रकारचा सगळा महाभारत घडायला कारणीभूत आहे. कृष्णानं आपली बहीण त्याला देण्याचं मान्य केलं आणि द्रौपदीला पण, कोणाला, सुभद्रेला पण पती म्हणून अर्जुन पाहिजे होता. सुभद्रा स्वतः निमित्तानं गेली, देवीच्या पूजेच्या निमित्तानं अर्जुनाला इशारा केला, अर्जुन तिथे घेतला, हाताला धरलं, रथावर उचलून घेतलं आणि अर्जुनाचं त्यांचं लग्न झालं. दोघांमध्ये वाद झाला. कुणामध्ये वाद झाला, 2 भावामध्ये. 2 भाऊ कोण, कृष्ण आणि बलराम. की असं कसं काय झालं, आपली बहीण कशी केली, तू का बसला? अरे आपल्या बहिणीचं अपहरण त्यांनी केलं का बहिणीनं त्याचं केलं, विचारा ना. रथावर अगोदर कोण चढला होता, अगोदर सुभद्रा चढली होती आणि अर्जुनाला हाताला धरून वर घेतलं त्याला. मग आपल्या हिचा काय दोष आहे, अर्जुनाचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? थोडक्यामध्ये ते कृष्णाने सपात्ने करून टाकले. अशा प्रकारचं लग्न झालं. 12 वर्षानंतर अर्जुन इंद्रप्रस्थाला परत आला. 12 वर्ष तपश्चर्या म्हणजे सगळं फिरून आल्यानंतर खांडवनामध्ये मय नावाचा दानव जो होता तो वाचला होता आणि आग लावून खांडवन जाळला होता. मय राक्षस शरण आला होता आणि पांडवांनी त्याला दान दिलं होतं. मग आता ह्या मय राक्षसाने काल शंख आणि भीमाला गदा दिली. अर्जुनाला शंख दिला, भीमाला गदा दिली आणि खूप असा सुंदर असा सभा मंडप करून दिला. तो सगळा मायावीत मंडप होता. आता राजस्वी यज्ञ करण्यासाठी कृष्णाने सल्ला दिला. कुठे, इंद्रप्रस्थामध्ये राजस्वी यज्ञ करा. मायावी सगळा मंडप होता. म्हणजे कुठं पाणी असतं तर पाणी दिसायचं, पण प्रत्यक्षात पाणी नसायचं. काहीतरी रंग दिसायचा, पण तिथं रंग नसायचा. म्हणजे कसलाही माणूस भाळून जाईल अशा प्रकारचं त्या राक्षसाने करून दिलं होतं. कारण त्या खांडव वनामध्ये सगळे मारले गेले होते आणि मय शरण आल्यामुळे त्याला सोडून दिलं होतं जीवन. आणि त्याने शब्द दिला होता, तुम्ही म्हणाल ते मी तुम्हाला करून देईन. आणि हे मायावी सगळा मंडप त्याने करून दिला. आता राजस्वी यज्ञ करायचा ठरला. राजस्वी यज्ञ तेव्हाच होतो जगातले सगळे राजे जिंकावे लागतात, सगळे राजे. आणि सगळे राजे जिंकायचे होता. जरासंध नावाचा एक राजा होता. तो प्रचंड बलशाली होता, प्रचंड बलशाली होता. कोण होता जरासंध राजा? ज्यांनी 86 राजे पकडले होते, 86 राजे, आणि अजून 14 राजे त्याला पकडायचे होते. 100 राजाला काय करताना त्या बळी द्यायचा होता. 100 राजाचा एवढा भयानक बेकार हा जरासंध होता. तो काशी नरेश नावाचा जो राजा होता, मगध देशाचा भरत राजा, त्या काशी नरेशाच्या 2 बहिणी त्याच्या पत्नी होत्या. कोणाच्या? मगध नरेश भरत नावाचा राजा होता. त्याला 2 बायका होत्या. काशी नरेशाच्या 2 पत्नी होत्या, पण दोघीलाही मूलबाळ नव्हतं. चंडक कौशिक ऋषी एक ऋषी होते, फार मोठे तपस्वी होते. त्यांच्याकडे हा राजा आपल्या पत्नीसहित दर्शनाला आला आणि राजाला खुश होऊन राजाने काय केलं, एक आंबा फळ दिला की बाबा द्या आणि तुझ्या पत्नीला बोल होईल. आता या राजाच्या मनात आलं की आपल्याला 2 बायका येतात, एकटीला दिलं तर दुसरी राज होईल. त्यांनी त्या आंब्याचे 2 भाग केले. चिरला आंबा उभा आणि एका बायकोला अर्धा भाग दिला आणि दुसरीला अर्धा दिला. दोघी गरोदर राहिल्या आणि दोघीला अर्धा लेकरू जन्माला आलं. म्हणजे असं चिरल्यासारखं अर्ध, डावीकडलं अंग वेगळं,
आणि उजवीकडे ह्या दोन्ही राण्या घाबरल्या. अरे बापरे, म्हणजे तो भूत आहे. मग तिने दूध उचललं त्या उखंडावर फेकून दिलं. त्याच्यामध्ये तेवढ्यामध्ये जरा नावाची राक्षसी त्या वासानं आली. अरे काय तर खायला मिळते म्हणून. आणि ते दोन्ही तुकडे तिने उचलले आणि असे हातात धरले की दोन्ही तुकडे चिकटले गेले. त्याच्यातून जरासंध निर्माण झाला. एक शरीर झालं त्याचं, प्रचंड बलशाली निर्माण झाला. आता ह्या जरासंधाला मारायचं होतं, मारल्याशिवाय राज्य होणार नव्हतं, राजयज्ञ होणार नव्हतं. भीमाला तिथे कृष्ण घेऊन आले. दोघांमध्ये युद्ध झालं. जरासंधाला चिरून फेकलं डावीकडे उजवीकडे, पुन्हा ते जोडायचं, पुन्हा फेकले. पुन्हा भीम हा गरदगाळ होऊन गेला. तेव्हा कृष्णाने काय केले, काडी घेतली, चिरली आणि एक काडी डावीकडे फेकली, उजवीकडे फेकली, असे उलट्या दिशेला फेकले. आता ते तुकडे आले की असे यायचे. आता कसे असे आले की जुडत होते, आता असे आले की जुडत नव्हते. अशा प्रकारे जरासंध ते संपला. हा जरासंध कोण होता? जरा नावाच्या राक्षसीकडून झालेला भयंकर अतिशय कठीण हा माणूस होता. निवळ कठीण नव्हता हा. कोणाचा सासरा होता? कंसाचा सासरा होता. म्हणजे फार दुष्ट बुद्धीचा होता आणि त्याला इथं संपलं होतं. अशा प्रकारे तिथं मारला का राजसूय यज्ञ सुरुवात झाली. आता राजसूय यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा? सगळ्यात मोठा मान कृष्णाशिवाय दुसऱ्या कोणाच्या देण्यासारखं नव्हतं. हे पांडव पण त्या पांडवाच्या मध्ये कौरव पण आले होते, भीष्म पण आले होते, द्रोणाचार्य आले होते, कृपाचार्य आले होते, कर्ण पण आला होता. सगळी मंडळी तिथे बोलत. राजसूय यज्ञ फार मोठा यज्ञ होणार होता आणि कृष्णाला अग्रपूजेचा मान द्यायचा. आणि त्याला विरोध करण्यासाठी शिशुपाल नावाचा त्यांचा मावस भाऊ उभा राहिला. त्याने विरोध केला की त्याला काय करता म्हणे, एक गवळ्याचं पोरगा आहे, वाईट आहे, दुष्ट आहे वगैरे 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 बोलला. पण कृष्ण परमात्मा काहीच करत नव्हते. त्या बलराम म्हणाले, तू असं काय मग बोलणं खातो, त्याला मी आत्ता मारून टाकतो. तर त्याने सांगितलं की नाही म्हणे, मी मावशीला शब्द दिला आहे. कसा दिला आहे? जन्मजात त्याला एक डोळा होता, जास्त तिसरा डोळा होता आणि आणखी 2 हात होते. त्याला वर असा होता की ज्याच्या हातातून हे डोळा उडेल, मांडीवर घेतल्यानंतर 2 हात जातील, त्याच्या हातातून मरण होणार आहे. आणि मी जेव्हा आपण त्यांच्या घरी गेलो तेव्हा मी त्याला मांडीवर घेतलं, तेव्हा माझ्या हात मांडीवर घेतल्यावर त्याचा डोळा निघून गेला होता आणि 2 हात गेले होते. तेव्हा मला मावशी रडून म्हणाली की बाळा, तुझा भाऊच आहे, मारू नको. तर मी मावशीला म्हणलं, मावशी एक अपराध काय, मी 100 अपराध माफ करेन ना. अजून त्याचे 100 अपराध झालेले नाही. शिशुपालाचे 100 अपराध होऊ दे. म्हणजे भगवंत किती हे आहे बघा बरं का. कोणत्याही भावनेला आपण जर विरोध केला भगवंताला तर भगवंत नाराज होत नाही. भक्तीमध्ये जातो. ज्ञानोबा कृष्णाचा अवतार आहे. त्या कृष्णाने शिशुपालाला मारण्याच्या अगोदर 100 चुका माफ केल्या. ज्ञानोबाबद्दल संत सांगतात ना, भलतिया भावे भलतिया भावे शरण जावे, भलतिया भावे शरण जावे. तसे तुटी जन्मव्याधी, तसे तुटी जन्मव्याधी, तसे तुटी जन्मव्याधी. भगवंताचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही रागात भक्ती करा, प्रेमानं करा, काही करा, पण भगवंताची करा. मग ते स्वतःच म्हणतात बघा, आणि भलती या जाती जन्मावे, मग भजावे का विरोधावे, भक्त का वैरिया व्हावे माझे याचे. माझ्यावर प्रेम कर, विरोध कर, मला काळ्या तोंडाच्या मन, मला शाप दे, तुला काय करायचं कर, पण माझ्याशी कर. तर माझ्याशी केलास की तुझा उद्धार तो कोणत्याही भावनेतून आला असतं. पण सामान्य माणसाचे कशाला वाद घालतो संसारामध्ये, माझं तुझं कशाला करतो, जे माहिती माझ्याशी म्हण ना, मी तुझा उद्धार करतो. आणि अगदी त्याप्रमाणे 100 शिव्या दिल्या तरी भगवंताने स्वीकारल्या आणि 101व्या चुकीला मात्र भगवंताने सुदर्शन चक्र सोडलं आणि त्याला मारलं आणि त्याचा जो आत्मा होता तो भगवंतामध्ये विलीन झाला. भगवंताचं वैशिष्ट्य आहे, ज्यांचा मृत्यू भगवंताच्या हातातून झाला, भगवंत त्याला कारणीभूत झाले, 100% त्याचा उद्धार होणार म्हणजे उद्धारच होणार. त्याचा उद्धार तिथे झाला. आता पांडवांचं हे वैभव मात्र या कौरवांना खटकू लागलं आणि सहज आपलं बघत बघत फिरत होते, राजवाडा कसा सुंदर आहे काय. आणि ते पुढे जात होता दुर्योधन. त्या द्रौपदी म्हणाली, नाही नाही म्हणे, पुढे पाणी जाऊ नको. त्याने पाहिलं पाण्यासारखं तो काही दिसत नाही, काही म्हणते म्हणे हे. आणि ते पाय टाकला आणि दुर्योधनाचा पाय पाण्यामध्ये पडला आणि द्रौपदीच्या मुखातून एक अवघड वाक्य गेलं, काय म्हणे, आंधळ्याचा पुत्र आंधळा. असं सहज म्हणजे त्याला राग आला, वाईट वाटलं की आंधळ्याचा पुत्र आंधळा माझा अपमान करते का. नियम असा आहे की कुठलाही पाहुणा आपल्या घरला आला तर त्याचा अपमान आपल्याकडनं होता कामा नये. त्या ज्ञानोबारांनी सांगितलं, जैसा अपमानीला अतिथी ने सुकृताची संपत्ती, का साई खड्याची गती सूत्रतंतू. घरला येणाऱ्या अतिथीचा जर अपमान झाला तर तुमच्या घरातले जे सुकृत असतं, जे पुण्य असतं ते आपोआप कमी होतं. आपल्याला दिसत नाही पण 100% होतं. लहानपणी आपण फोटो पाहायचो बघा, माझ्या फोटो लावलेले अशा भिंतीवर, आणि त्या फोटोच्या पाठीमागे असे ही असायचे, किरण असायचे. आठवतं का तुम्हाला? असे वेगवेगळे किरण निघालेले असायचे, संतांचे वगैरे असायचे. ते केवळ संतांनाच किरण नाही, प्रत्येक माणसाला काही किरण आहेत, मग ते सकारात्मक किंवा नकारात्मक. जर तुम्ही वाईट वागलात तर त्याचे नकारात्मक किरण आपल्याला विपरीत परिणाम करून जातात आणि चांगलं वागला तर आशीर्वाद पण मिळून जातो. ही वस्तुस्थिती आहे बरं का. मुख्य प्राण्याला सुद्धा भगवंताने दिलेली. मी मोठेपण नाही सांगत,
आता आमच्या गलीमध्ये कित्येक लोकांना जवळपास 70-80% लोक टँकर लागलेले. आम्हाला टँकर नाही. का नाही? आम्ही घर बांधताना त्या भिंतीच्या बाहेर खाऊत केलाय. माझ्या बायकोचा अट्टाच होता की हौद करा, मुख्य प्राणी खातात. सरासरी 50-60 डुकरं, कुत्रे, गाई, म्हशी दिवसभर पाणी पित राहतात. दिवसातून आम्ही 4 हौद भरतो. 10 वर्षात आम्हाला टँकरच लागला नाही. म्हणजे याचा अर्थ बाकीच्याला का लागला ते मला नाही सांगायचं. कदाचित त्यांची पुण्य असेल असं आम्ही समजतो आपण. म्हणजे प्रत्येकाला काहीतरी बोलले असतं, प्रत्येक जीवाला. मग जे देता आलं, जे करता आलं मदतीने आपण अंतःकरणातून करत जावं. आपल्याला जे करता येणं शक्य आहे ते ताणून तोडून करावं हे अपेक्षित नाही. पण काय झालं, नकारात्मक बोललो की नकारात्मक भाऊ वाटायला येतात. आता तुमच्या घरला आलाय ना, तुमचा काय सन्मान आहे? पडल्यानंतर हसायचं नाही. अरे मी तर आताच म्हणले होते, हो तुम्हाला पडलं का लागलं का, जा फडाफड जरा बघा त्याला दुर्योधन लागलं का, म्हणू शकले असते ना. नाही म्हणले. हसून काय म्हणाले, आंधळ्याचा पुत्र आंधळा. ते म्हणले मी आंधळा आहे ना, तुला नंग करून बघेन म्हणलं. असं एका ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहिलं, कुठं वाचनात माझ्या नाही आलं. पण ठीक आहे, जे काही घडलं असेल ते घडलं. पुन्हा महाभारतात आपलं घडलेलं जसं, तेव्हापासून पक्का राग बसला मनामध्ये, पक्का राग बसला दुर्योधनाचा. काय भरला ते, मी तुला फलानं करून बघेन, हे त्या व्हिडिओनुसार खरं की खोटं हे मला त्याचा शोध घ्यायचा नाही. पण आपल्या मुखातल्या गेलेल्या शब्दाचा विपरीत परिणाम होऊ शकतो की जर आपण वागलं. कारण पेड गोये बघून का आंबुआ कहा से पाय. जर बाबळ पेरली, किती खतपाणी घातलं त्याला आंबे लागणार नाहीत ना, त्याला काटेच लागतील ना. तुमच्या मुखातून वाईट गेलं, भोगावं लागेल ना. त्यानं म्हणलं असेल तेव्हा न म्हणलं असेल तो भाग वेगळा, तिकडे आपण खोला जायचं नाही. पण मनात तर विचार येऊन गेला असेल ना त्याच्या पुढला, एका चुकीचा घ्यायचा बदला घ्यायचा आपल्याला म्हणून, स्त्रीचा बदला घ्यायचा, माझा अपमान केला म्हणून. आणि तो बदला दुर्योधनाच्या मनात पक्का बसला होता. आणि जेव्हा हे हस्तिनापूरला परत आले, ही सगळी चांडाळ चौकडी एकत्र झाली शकुनी सहित. आणि काय म्हणू लागले, त्यांचा बदला घ्यायचा. काय करायचं, दूध खेळायला बोलू. काय शकुनीकडे कवड्या होत्या, त्या कवड्या शकुनीच्या पाशी त्याच्या हातातले होते. निरोप पाठवला पांडवांना की आमच्याकडे दूध खेळायला या. आणि दूध खेळायला आले पांडव. खरं म्हणजे यायला नाही पाहिजे होतं. म्हणजे आता ह्यांची सुद्धा बुद्धी कोणतीच म्हणावी ना, चुकीचंच म्हणावी ना. आणि सुरू झालं खेळ जिंकायला सुरू केलं, धड जिंकायला. राज्य दिलं, फलांना दिलं, बिस्ताना दिलं. चारी पांडवांना पण, 5 पांडवांना पण ते जिंकले. आणि द्रौपदीला पण जिंकला. आता द्रौपदीला दावाला किती वस्तू आहे का दावावर लावायला सांगा बरं. ह्यांच्या मूर्खपणाच आहे ना. लावला. आता ताब्यात आली दासी. ह्याच्या डोक्यात राग होता, आंधळ्याचा पुत्र आंधळा म्हणला, हिचे कपडे काढा म्हणे. आता आंधळा म्हणला ना, मी डोळ्याने बघू शकतो आणि बघा झालं सुरू, तिथं गोंधळ सुरू झाला. कर्णाचा अपमान झाला होता. कारण कर्ण द्रौपदीला जिंकण्यासाठी गेला. ती काय म्हणाली, सुतपुत्राला अधिकार नाही त्या माशीला उडवायचा, डोळा उडवायचा. त्याचा अपमान तिथं झाला होता. तो म्हणे माझा पण अपमान हिने केला, म्हणजे कपडेच काढून टाका. आणि पाठवलं दुःशासनाला, आण म्हणे उडून आण. आणलं, उडून उभं केलं. वस्त्र फेडू लागले. पांडू दास झाले होते, ते काही विरोध करू शकत नव्हते. मग वस्त्र कोणी दिले, भगवंताने, कृष्ण भगवंताने वस्त्र दिले. कौरवी पांचाळी सभे माझी आणि सभे माझी आणि वस्त्रे हरणी वस्त्रे, वस्त्र हरणी वस्त्रे कैसी झाली माऊली. कौरवी पांचाळी सभे माझी आणि सभे माझी आणि वस्त्र हरणी वस्त्रे, वस्त्र हरणी वस्त्रे कैसी झाली माऊली. भगवंताने वस्त्र दिले. द्रौपदीशी वस्त्रे अनंता देतो होता असे भाग्यवंता, आम्हाला लागे कृपावंता, कोठी ज्ञानेली गोविंदा. आपण व्यंकटेश स्तोत्रामध्ये पाहतो. पण द्रौपदीशी वस्त्रे अनंता देतो होता असे भाग्यवंता, आम्हाला लागे कृपावंता, कोठून ज्ञानेली गोविंदा. प्रश्न विचारला भगवंताला, एवढी वस्त्र कुठून दिली देवा म्हणे, की त्यानं ओढून ओढून थकला तर तिचं वस्त्र कमी झालं नाही. म्हणजे भगवंत लज्जा रक्षण करतो. प्रत्येक ठिकाणी कृष्ण परमात्माच लज्जा रक्षणाला येईल असं नाही. कारण चालते बोलते आपण कृष्णच आहोत. एखादा अन्याय होत असेल ना, आपली पण जबाबदारी तिथं मदत करायची. आम्हाला काय करायचं, बघून घेतील, आम्हाला काय करायचं बघून घेतील, बिलकुल नाही. जे जे आपल्या अवतीभोवती चुकीचं घडेल त्या ठिकाणी आपल्याला जेवढा विरोध करता येईल, जेवढी मदत करता येईल, त्या गोष्टी आपण तिथं करून त्याला त्या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्त्री असो, पुरुष असो, कोणी असो. कारण माणसालाही बुद्धी आहे, मुख्या जनावरला ते कळत नाही. कुत्रे सुद्धा बघा ना, गलीमध्ये एखाद्या कुत्र्याला जर भुकलं ना, 10 कुत्रे त्याच्या बाजूला जमा होतात. आणि त्यांना कळतं, माणसाला कळत नाही. चोरीवर तर काय होणार त्याच्या घरचे, मारला काय होणार त्याचं, आपण काय देणं घेणं. अहो अपघात झालेला बघून लोक पुढे निघून जातात. अहो कदाचित ईश्वर तुमची परीक्षा घेत असेल, तुला जे करता येते कर ना, ओरड कर, फोन लाव, फलाना आवाज दे, या म्हणा, बघा म्हणा, काहीतरी मदत होईल ना. त्याच्या नशिबाने जे व्हायचे ते होऊ द्या, पण आम्हाला जे करता येते आपण केलं पाहिजे ना. असो, हे भगवंताने तिला मदत केली. आता इथं काय काय घडलं, मांडी आपटले, आज मांडीवर बसव, तुझी मांडी तोडेल अशी प्रतिज्ञा, असं मारेन, तुझी जीभ काढेन, फलाना करेन, तुला मारून टाकेन, वेगवेगळ्या प्रतिज्ञा झाल्या सगळ्या. आणि हादरलं सगळं. कोण, कौरवकुळ हादरलं, धृतराष्ट्र हादरला. आणि द्रौपदी काय म्हणाली, मी आता तुम्हाला शाप देते, शाप देते म्हणल्यावर गांधारी पळत आली आवाज ऐकून. थांब पुत्री म्हणे, असं नको करू, तुझं राज्य तुला परत करून टाकू, आम्हाला शाप वगैरे देऊ नको. म्हणजे काय ताकद होती द्रौपदीमध्ये बघा. शाप दिला असता तर कौरव कदाचित सगळे नष्ट झाले असते. आणि ह्या ताकदीला घालून ते हादरले, राज्य परत गेलं, पुन्हा इंद्रप्रस्थाला परत गेले, पुन्हा निरोप पाठवला दूध खेळायला. आता यायला पाहिजे का सांगा बरं. आपण आपल्याकडे म्हण आहे ना, दूध पोळलं तर ताक सुद्धा फुकून प्यावं. आता एकदा एवढा हारलं, द्रौपदीचं वस्त्र झालं, तर याला पाहिजे कसा, पुन्हा खेळायला आले दूध, अजून हे परत आले खेळायला.
आणि कवड्या टाकणारा कोण शकुनी मामा, त्याला सगळे संपवायचं होतं. आता ठरलं की 12 वर्ष वनवास आणि पुन्हा जर 12 वर्षाच्या नंतर 1 वर्ष अज्ञातवास आणि अज्ञातवास जर उघड झाला तर पुन्हा 12 वर्ष, म्हणजे पांडवांनी पुन्हा परत याचं कामच नाही. अशा प्रकारे झालं. पुन्हा खेडे हे सगळे हारले सगळे. 12 वर्ष वनवासात निघाले. कुंतीला मात्र विदुराने थांबून घेतलं, म्हणजे 5 पांडव आणि द्रौपदीला वनवासात जाऊ द्या. आणि वनवासात करत करत हे सगळे फिरू लागले, जंगलाने फिरत राहिले. 12 वर्ष अशा प्रकारे संपले. 12 वर्ष संपत आले. कृष्णाची आणि वनात ह्याची भेट झाली, द्रौपदीची भेट झाली. अजून 12 वर्ष संपत आले, तर सगळे संपत आले. देवा तू पण उशीर लावलास म्हणे मला वस्त्र द्यायला. कृष्णाला काय म्हणाले, माझ्या अंगावरचं बरंच वस्त्र भेटेपर्यंत का उशीर लावला तू? कोठे गोतरासी बालके जाया, कोठे गोतरासी बालके जाया. वेळगास गाया लाविला, वेळगास गाया लाविला, दीनानाथ दीन सांभाळिया पोरे, दीनानाथ दीन सांभाळिया पोरे. नको पाहू गेले पाप पुण्य, नको पाहू गेले पाप पुण्य, दीनानाथ दीन सांभाळिया पोरे, दीनानाथ दीन सांभाळिया पोरे. द्रौपदीने विचारलं, कृष्णा तुला काय वेळ लागला माझे एवढं वस्त्र भेटेपर्यंत, म्हणजे आंतरवस्त्राला हात लागेपर्यंत मला वस्त्र काय नाही दिलं? तेव्हा कृष्णाने सांगितलं, तू मला काय हाक मारली? ते म्हणाले, गोकुळच्या वृंदावनच्या मथुरेच्या कृष्णा धाव. अगं बाई मी तुझ्या हृदयातच होतो ना, मग तुझे शब्द खरे करण्यासाठी मला गोकुळला जावं लागलं, वृंदावनला जावं लागलं, मथुरेला जावं लागलं आणि तिथून परत येईपर्यंत तुझं वस्त्र फिटलं. त्याला मी काय करणार? म्हणजे काय जाय जवळी आहे परी भेटणं म्हणल्यासारखं जवळच्या भगवंताला आपण दूर राहतो. भगवंत कुठे? तुमच्या आमच्या हृदयामध्येच आहे. हनुमंतराच्या हृदयामध्ये आहे, सावता महाराजांच्या पोटामध्ये आहे, आमच्या हृदयात नाही, आमच्या पोटात नाही आहे ना, पण आपण बघतच नाही तिकडे. सर्वभूतीरामध्ये हरिही तेज, सूर्यप्रकाश सहस्रदर्शी, सूर्यप्रकाश सहस्रदर्शी, सूर्यप्रकाश सहस्रदर्शी. सर्वांच्या हृदयात आहे. सातो मज भितरी मी अंत बाहेर हे सांगितले बरोबरी तैसे नोहे तैसा हृदयामध्ये मी रामू असा सर्व सुखाचा रामू ही भ्रांतासे कामो विषयावरे. माऊलींना ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, फक्त तुम्हाला शोध घेता आला पाहिजे. जवळ आहे परी भेटणं आमचा मला कळत नाही. तुझा आहे तुझं पाशी तरी तुझा का चुकला असेल. आम्ही इकडे पळतो तिकडे पळतो, कुठं स्थिर व्हावं असो. आता हे जंगलामध्ये फिरू लागले. 12 वर्षांचं चाललं, खायला मिळत नव्हतं. मग धौम्य ऋषी तिथे आले. धौम्य ऋषीने सांगितलं, सूर्यदेवाची प्रार्थना करा आणि तुम्हाला सूर्यच थाळी मिळेल. सूर्यदेव प्रसन्न झाले, सूर्यच थाळी दिली. त्यांनी सांगितलं, या थाळीमध्ये तोपर्यंत अन्न असेल, करोडो लोक जो हजारो जो लाखो जो संपणार नाही, जोपर्यंत द्रौपदी जेवणार नाही. द्रौपदी वाढेल तोपर्यंत कुणालाही कमी पडणार नाही, असं तिथं त्यांना ते पात्र देण्यात आलं. आणि त्या आनंदामध्ये यांचे ऋषी आले, कोणी आले, ते सगळ्याचे जेवण व्हायचे आणि सगळ्यात शेवटी द्रौपदी जेवायचे आणि मग त्याचा भांड्यातलं अन्न संपायचं. द्रौपदीचे कृष्णाची भेट झाली, सगळं सुख दुःख तिथं संपून गेले. अर्जुन तपश्चर्या बसला होता, तेवढ्यामध्ये एक डुक्कर, राक्षसानं डुकराचं रूप घेतलं होतं आणि तिथून गोंधळ घालू लागला. अर्जुनानं बाण काढला आणि त्या डुकरावर सोडला. तेवढ्यामध्येच किराट नावाच्या एका कोळ्यानं पण बाण सोडला. दोघांचा बाण एकदाच त्या डुकराला लागला. दोघांमध्ये भांडणं सुरू झालं. अर्जुन म्हणतो मी मारलं आणि तो किराट म्हणतो मी मारलं. आता दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. अर्जुनानं काय केलं, आता तुला हारूनच दाखवतो आणि शंकराचा धावा केला. कशासाठी? शंकराचं पशुपास्त्र त्याला पाहिजे होतं. शंकराचा धावा केला. तो किराट जो होता तोच शंकर म्हणून उभा राहिला. कारण पशुपास्त्र कुणाला मागणार होता? शंकराला. तो किराट कोण होता? तोच शंकर होता. शंकराचा धावा केल्यावर साक्षात शंकर तिथे उभा राहिले. ते खुश झाले, म्हणाले वा तुझ्यामध्ये फार ताकद, तुला काय पाहिजे? मला फलाना फलाना अस्त्र द्या. भगवंतांनी त्याला पशुपास्त्र दिलं. शंकराचं पशुपास्त्र त्याला मिळालं. असो, मग आता 12 वर्षातलाच काही कालावधी शिल्लक होता तेव्हा अर्जुन इंद्राकडे गेला. कारण अर्जुन हा इंद्राचा पुत्र आहे. मातली नावाच्या आपल्या रथ हाकणाऱ्याला इंद्राने रथ देऊन खाली पाठवले की अर्जुनाला वर घेऊ नये, त्याला काही विद्या शिकवायच्या येतात. आणि इंद्राच्या दरबारात गेला. इंद्रासोबत राहायला बऱ्याच विद्या शिकल्या. तिथं उर्वशी होती. उर्वशीचं मन याच्यावर गेलं आणि ती उर्वशी काय म्हणाली, मला तुझ्यासोबत शरीर संबंध ठेवायचे. अर्जुन मला नाही,
माझे आजोबा पणजोबा तुमच्यासोबत राहिलेले आहेत, तू माझ्या आजी पणजीच्या आईच्या पेक्षा सुद्धा पुढचे आहेस, त्याच्यामुळे माझ्या मनात पाप येणार नाही. आणि तिने शाप दिला, जा म्हणे तू नपुसक होऊन जाशील. तर हा दुःखी झाला. इंद्राने मध्यस्थी केली, तुझा शाप खरा ठरेल, पण फार मोठ्या कालावधीस नको देऊ शकू, एखाद्या वर्षासाठी दे. आणि 1 वर्षासाठी तो शाप अर्जुन नपुसक होण्याचा आला. आणि सांगितलं की हा शाप तुझ्या कामाला येणार आहे, अज्ञातवासामध्ये कामाला आहे. आणि त्या हे सगळं इंद्राकडला अस्त्र शस्त्र घेऊन अर्जुन पृथ्वी तलावर परत आला. आणि आता पृथ्वी तलावर परत आल्यानंतर भीमाला मात्र एक फार मोठा गर्व चढला होता की माझ्यासारखा बलशाली कोणी नाही. अर्जुनाला वाटायचं की माझ्यासारखा बलशाली कोणी नाही. आणि हा दोघांचा गर्व घालवण्यासाठी कृष्णाने युक्ती लढवली. जेव्हा भीम फुलं आणण्यासाठी गेला तेव्हा एक वानर आपलं शेपूट लांब टाकून त्या रस्त्यावर बसलं होतं. त्या वानरांना हा काय म्हणे, मला अपशकून होतो, इथं उचल म्हणे तुझं हे काय उचल, शेपूट उचल. त्या वानराने सांगितलं, माझ्यामध्ये